Hello students, in the last lecture of topic reproduction in lower and higher plants, we are started sexual reproduction in plants, and in that we see first step, that is structure of anther. Today we are going to see our next step or next event in sexual reproduction, that is microsporogenesis and development of male gametophyte. बघा स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन हा पॉईंट सुरू केला आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट स्टेप बघितल्यास स्ट्रक्चर ऑफ अँथर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप पण आज आपण बघणार आहोत, ती आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय हे आपण ऑलरेडी स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये बघितले. तर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय, तर अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये काय असते, मायक्रोस्पोअर मदर सेल असते. ही कशी असते, डिप्लॉइड असते. या मायक्रोस्पोअर मदर सेलमध्ये काय होते, मिओसिस होते. मिओसिस म्हणजेच काय, रिडक्शनल डिव्हिजन, म्हणजे क्रोमोझोम नंबर हाफ होतो. आणि यामध्ये काय होते, तर 4 मायक्रोस्पोर्स तयार होतात. आणि इथं क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस होतो, इट इज रिड्यूसेस टू हाफ. त्यामुळे हे कसे असतात, तर हॅप्लॉइड असतात. त्यामुळे अशा प्रकारे काय होतं आहे, तर एका डिप्लॉइड मायक्रोस्पोअर मदर सेलपासून मिओसिस झाल्यानंतर 4 मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात. मायक्रोस्पोर्स किंवा आपण त्यांना काय म्हणतो, पोलन ग्रेन्स. मग ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण, मायक्रोस्पोरोजेनेसिस. ईच मायक्रोस्पोअर मदर सेल डिवाइड्स मिओटिकली टू फॉर्म 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स और पोलन ग्रेन्स. इट इज कॉल्ड एज मायक्रोस्पोरोजेनेसिस. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे, स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर और पोलन ग्रेन्स. मग हे जे मायक्रोस्पोअर फॉर्म होतात, या मायक्रोस्पोअरचं स्ट्रक्चर आपण बघणार आहे, किंवा आपण त्याला काय म्हटलेलं आहे, पोलन ग्रेन. पोलन ग्रेन्स कसे असतात बघा, दीज आर नॉन मोटाईल. नॉन मोटाईल मीन्स नॉन मुव्हेबल. त्यानंतर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स एक पेशी, सिंगल सेल्ड. त्यानंतर युनिन्यूक्लिएट. युनिन्यूक्लिएट मीन्स they are having single nucleus. This is nucleus. Then oval or spherical. शेप कसा असतो बघा त्याचा, ओव्हल और स्पिरिकल. and it is haploid structure. मगाशीच आपण बघितलं मायक्रोस्पोरोजेनेसिसच्या प्रोसेसनं काय होते, म्हणजे इथं मिओसिस होतं आणि मग पोलन ग्रेन फॉर्म होतो. त्यामुळे ते कसे असतात, हॅप्लॉइड असतात. अशा प्रकारे पोलन ग्रेन्स शेप कसा असतो, ओव्हल और स्पिरिकल. त्यानंतर न्यूक्लियस सिंगल असतो म्हणून युनिन्यूक्लिएट. त्यानंतर सिंगल सेल्ड असतात म्हणून युनिसेल्युलर. अँड दे कॅनॉट मूव्ह, सो दीज आर नॉन मोटाईल अँड हॅप्लॉइड स्ट्रक्चर. त्यानंतर मग हे जे पोलन ग्रेन आहे किंवा हा जो मायक्रोस्पोअर आहे, याच्या भोवती 2 लेयर्स असतात किंवा 2 वॉल्स असतात. त्या वॉलला काय म्हटलं जाते, स्पोरोडर. आणि त्या स्पोरोडरमध्ये आउटर लेयर जी असते बाहेरच्या बाजूला, तिला काय म्हटलं जाते, एक्झाईन, और इट इज ऑल्सो नोन ॲज एक्स्टाईन. आणि आतल्या बाजूची जी लेयर असते त्याला काय म्हटलं जाते, इंटाईन. अशा प्रकारे हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर असते, ज्यामध्ये इट इज 2 लेयर्ड और हॅविंग 2 वॉल्स. द आउटर इट इज एक्झाईन और एक्स्टाईन अँड इनर इट इज इंटाईन. इनर लेयर इट इज इंटाईन.
त्यानंतर मग एक्झाईनबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर एक्झाईन जे आहे हे कसं असतं, इट इज थिक अँड हायली रेझिस्टंट म्हणजे काय, विरोध करते. मग विरोध कशाला करते, तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत हे पोलन ग्रेन्स काय होतात, कुठं असतात बघा, एन्व्हायरमेंटमध्ये असतात, एअरमध्ये असतात. मग एखादी वस्तू तुम्ही जी लाईव्ह असते, लिव्हिंग असते, ती बघताय तुम्ही की काही दिवसानंतर ती काय होते, डिसइंटिग्रेट होते, म्हणजे त्याचं डिग्रेडेशन होत असते. पण इथं हे जे पोलन ग्रेन आहे त्याची एक्झाईन जी आहे ही एक्झाईन स्पोरोपोलेनिन नावाच्या एका केमिकल सबस्टन्सपासून तयार झालेली असते आणि त्यामुळे त्याचं काय होत नाही, तर डिग्रेडेशन होत नाही. डिग्रेडेशन होत नाही मीन्स इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. डिग्रेडेशन होत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष आपण बघितलं तर पोलन ग्रेन्स हे एन्व्हायरमेंटमध्ये आहे तसे जिवंत असतात आणि हे नॉन बायोडिग्रेडेबल असल्यामुळं किंवा त्याचं डिग्रेडेशन होत नसल्यामुळं काय आहे, तर दे आर रेझिस्टंट टू द फिजिकल बॅरियर्स इन द एन्व्हायरमेंट. मग फिजिकल बॅरियर्स कुठले, तर रेन आहे, एअर आहे, हे जे बॅरियर्स आहेत किंवा जी क्लायमॅटिक कंडिशन्स असते ज्यामुळं काय होते, एखादी लिव्हिंग थिंग्स काय होत असते, तर त्याचं डिग्रेडेशन होत असते, त्याला काय असतात, ते रेझिस्टंट असतात, रेझिस्ट करतात आणि एन्व्हायरमेंटमध्ये आहे तसेच बरीच वर्ष काय होतात, ते जिवंत राहतात. त्यामुळं त्याला काय म्हटले, दे आर हायली रेझिस्टंट अँड दे आर नॉन बायोडिग्रेडेबल बिकॉज दे आर मेड फ्रॉम द केमिकल सबस्टन्स स्पोरोपोलेनिन. आणि आपण बघितले की स्पोरोपोलेनिन कोण सिक्रीट करते, तर अँथर वॉलमध्ये आपण बघितले टॅपेटम हा जो इनरमोस्ट वॉल लेअर आहे तो काय करतो, स्पोरोपोलेनिन सिक्रीट करत असतो आणि त्या स्पोरोपोलेनिनपासूनच काय तयार झालेली आहे, तर पोलन ग्रेनची एक्झाईन तयार झालेली आहे. त्यानंतर बघा ही एक्झाईन आपण बघितली तर इथं मध्ये काय दिसतं, आपल्याला गॅप दिसतो, मीन्स इट इज इंटरप्टेड ॲट वन ऑर मोअर प्लेसेस. मग हे जे गॅप आहे हे कसं असते, तर इट इज लाईक अ पोअर अँड दॅट पोअर इट इज कॉल्ड एज जर्म पोअर. दीज आर जर्मपोअर. मग हे जे जर्मपोअर आहेत हे जनरली आपण बघायला गेलो तर डायकॉटमध्ये सिंगल जर्मपोअर असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं, युनिपोरेट. आणि मोनोकॉटमध्ये 1 2 3 जर्मपोअर्स असतात म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, त्या पोलन ग्रेनला ट्रायपोरेट. त्यानंतर मग हे जर्मपोअर जे आहे त्याचं काम काय आहे, कशासाठी असतो जर्मपोअर, तर ज्यावेळी मेल गॅमेटोफाईट फॉर्म होत असतो किंवा डेव्हलप होत असतो किंवा फर्टिलायझेशन जर्मिनेशन होत असते प्लांटमध्ये, त्यावेळी तिथं काय तयार होते, तर पोलन ट्यूब फॉर्म होत असते. मग ही पोलन ट्यूब कुठे, या पोलन ग्रेनपासूनच फॉर्म होत असते. मग ही पोलन ट्यूब फॉर्म होण्यासाठी तिथं काय असतात, तर जर्मपोअर असतात. मग ही पोलन ट्यूब कशी फॉर्म होते ते आपण बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटमध्ये. त्यानंतर एक्झाईन झाल्यानंतर इंटाईन जो आहे एक्झाईनच्या आतल्या बाजूला असतो आणि हा जो इंटाईन आहे हा कशापासून तयार झालेला असतो, इट इज मेड फ्रॉम द सेल्युलोज अँड पेक्टीन. दॅट इंटाईन इट इज मेड फ्रॉम द सेल्युलोज अँड पेक्टीन. एक्झाईन कशापासून, स्पोरोपोलेनिनपासून आणि इंटाईन सेल्युलोज अँड पेक्टीनपासून. MCQला तुम्हाला हे दोन्ही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मग या इंटाईनच्या आतमध्ये काय असते, तर हे न्यूक्लियस आहे, सिंगल न्यूक्लियस आणि त्याचबरोबर काय असतो, हा प्रोटोप्लाझम. अशा प्रकारे काय असते, तर हे पोलन ग्रेनचं किंवा मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर असते. दीज आर नॉन मोटाईल, unicellular, uninucleate, oval or spherical and haploid structure. Then it is having two layered wall, that is sporoderm.
Then outer layer is extine, inner layer it is called entine. Exine or extine, it is thick and resistant. It is non-biodegradable and it is made from the substance poropollenin which is secreted by the tapetum. इथं ह्या पॉईंटमध्ये आपण म्हटलं तर MCQs भरपूर तयार होतात जे तुम्हाला नीट किंवा CETला विचारले जातात. त्यानंतर एक्झाईन जे आहे इट इज इंटरप्टेड ॲट वन ऑर मोअर प्लेसेस विच इज कॉल्ड एज जर्मपोअर. आणि मोनोकॉटमध्ये किती जर्मपोर असतात 3 म्हणून त्याला ट्रायपोरेट म्हटलं जाते. आणि डायकॉटमध्ये सिंगल पोर असतो म्हणून त्याला काय म्हटलं जाते युनिपोरेट म्हटलं जाते. आणि जर्मपोअरचं काम काय तर त्या जर्मपोअरमधून काय फॉर्म होत असते अशा प्रकारे पोलन ट्यूब फॉर्म होत असते. त्यानंतर इंटाईन. इंटाईन कशापासून बनलेलं आहे सेल्युलोज आणि पेक्टिनपासून. आणि इंटाईनच्या आतमध्ये काय आहे न्यूक्लियस आणि प्रोटोप्लाझम. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर ऑर पोलन ग्रेन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट. तर पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण बघितलं. त्या पोलन ग्रेनपासूनच काय तयार होणार आहे तर मेल गॅमेटोफाईट तयार होणार आहे ज्यामध्ये काय असणार आहेत मेल गॅमेट्स असणार आहेत. मग ही डेव्हलपमेंट कशी होते ते आपण बघणार आहे. त्यामुळं पोलन ग्रेनपासूनच हा मेल गॅमेटोफाईट डेव्हलप होत असतो म्हणून पोलन ग्रेनला काय म्हटले इट इज द इनिशियल सेल ऑफ मेल गॅमेटोफाईट. मग हे जे पोलन ग्रेनपासून मेल गॅमेटोफाईट फॉर्म होतं आहे त्या डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटमध्ये 2 मायटॉटिक डिव्हिजन्स होतात. देअर आर 2 मायटॉटिक डिव्हिजन्स आर टेक्स प्लेस ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट. आणि हे जे मायटॉटिक डिव्हिजन होतात आणि त्याचबरोबर ही डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट जे होते इट इज टेक्स प्लेस ॲट द 2 डिफरंट प्लेसेस इन 2 डिफरंट स्टेज. याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या स्टेजेस आहेत जे 2 वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. मग पोलन ग्रेन कुठं असतो सांगा अँथरमध्ये. त्यामुळं फर्स्ट प्रोसेस जी होणार डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईटची ती कुठं होणार आहे इनटू द अँथर. आणि अँथरमध्ये मधून जे पोलन ग्रेन्स असतात त्यांचं काय होत असते पॉलिनेशन होत असते. मग पॉलिनेशन होतं आहे म्हणजे काय तर पोलन ग्रेन्स जे आहेत हे काय होतात मॅच्युअर झाल्यानंतर अँथरमधून बाहेर पडतात आणि कुठं जातात तर दुसऱ्या एखाद्या फ्लावरच्या किंवा त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती जातात. ही जी प्रोसेस आहे ही पोलन ग्रेन्स अँथरमधून निघून स्टिग्मावरती जातात त्याला काय म्हणतो आपण पॉलिनेशन. पॉलिनेशन झाल्यानंतर ते पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती जाणार आहेत फ्लावरच्या आणि मग तिथली काय होणार तिथं स्टिग्मावरती काय होणार आहे त्याची नेक्स्ट प्रोसेस होणार आहे. मीन्स द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट इट इज टेक्स प्लेस ॲट 2 डिफरंट प्लेसेस. इन दॅट फर्स्ट इट इज टेक्स प्लेस इन टू द अँथर बिफोर pollination and second it is takes place on the stigma of flower after pollination. अशा 2 वेगवेगळ्या स्टेप्सला 2 वेगवेगळ्या प्लेसेस मध्ये काय होत असते तर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट होत असते. मग या डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट कशा होते बघा तर त्याच्यामध्ये पोलन ग्रेन फर्स्ट जे आपण बघणार आहे ज्यावेळी पोलन ग्रेन हे कुठं असणार आहे अँथर लोजमध्येच असणार आहे त्यावेळी काय होत असते तर फर्स्ट मायटॉसिस होते. फर्स्ट मायटॉसिस हे कुठं होते अँथरमध्येच होत असते बिफोर पॉलिनेशन. मग या फर्स्ट मायटॉसिसमध्ये काय होणार आहे मायटॉसिसमध्ये आपण बघतो की एका सेलचे 2 सेल्स फॉर्म होतात. 2 सेल्स सेपरेट असतात. पण इथं काय होते बघा तर 2 सेल्स फॉर्म होतात पण हे जे 2 सेल्स आहेत ते सेपरेट होत नाहीत. मग या 2 सेल्स कुठल्या आहेत बघा तर इथं ही जे आपण सेकंड बी ही डायग्राम आपण बघतोय त्या डायग्राममध्ये आपल्याला काय दाखवलं आहे बघा तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर दाखवलं आहे. 2 सेल्स आहेत. एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल
आणि दुसरी आहे जनरेटिव्ह सेल. सेलच्या डायग्रामवरूनच आपल्याला लक्षात येते बघा. तर यामधली एक सेल जी आहे लार्ज सेल आहे, कुठली व्हेजिटेटिव्ह सेल, आणि दुसरी जी आहे ती स्मॉल आहे, दॅट इज जनरेटिव्ह सेल. म्हणजे इथं फर्स्ट मायटॉसिस जे होते त्या फर्स्ट मायटॉसिसमध्ये 2 सेल्स फॉर्म होतात, पण हे जे 2 सेल्स आहेत दीज आर अनइक्वल. दोन्हीचं साईज सेम आहे का बघा. दीज आर अनइक्वल इन साईज. एक लहान आहे, एक मोठी आहे. मग यामधली जी लार्जर सेल आहे ती लार्जर सेल कुठली आहे, व्हेजिटेटिव्ह सेल, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्यूब सेल. अँड दॅट ट्यूब सेल, त्या ट्यूब सेल किंवा व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय आहे, इट इज हॅविंग न्यूक्लियस, लार्ज अमाऊंट ऑफ प्रोटोप्लाझम, अँड ऑल्सो इट इज हॅविंग लार्ज व्हॅक्युल. त्याचबरोबर याच्यामध्ये काय असते, इट इज हॅविंग मच मोअर रिझर्व फूड मटेरियल. आणि त्यानंतर दुसरी जी स्मॉलर सेल आहे ती स्मॉलर सेल कुठली आहे, जनरेटिव्ह सेल म्हणतो आपण त्याला. आणि हे इथं 2 सेल सेपरेट होत नाहीत. का होत नाहीत, तर जनरेटिव्ह सेल जे आहे दॅट जनरेटिव्ह सेल इट लॅक सेल वॉल. याच्यामध्ये जनरेटिव्ह सेलला सेल वॉल नसते. त्यामुळे ही जनरेटिव्ह सेल काय होते, इट रिमेन सस्पेंडेड इन टू द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलचा जो सायटोप्लाझम आहे त्यामध्येच काय होते, ही जनरेटिव्ह सेल प्रेझेंट असते. त्यामुळं इथं पूर्णपणे 2 सेल सेपरेट होत नाहीत, तर एका सेलमध्ये दुसरी सेल ही प्रेझेंट असते. अशा प्रकारे काय होते, हे फर्स्ट मायटॉसिस होते. इन फर्स्ट मायटॉसिस इट इज टेक्स प्लेस into the anther before pollination. In that 2 unequal sized cells are formed. First larger cell, it is vegetative cell or tube cell, it is having nucleus, large amount of protoplasm, large vacuole, and also reserve of food material. And the smaller, it is a generative cell, it is also having nucleus but it lacks cell wall, it lacks reserve food material, and it is embedded into the cytoplasm or protoplasm of the vegetative cell. त्यानंतर नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार बघा. तर आता ही 2 सेल्ड पोलन ग्रेन फॉर्म झाला. हा 2 सेल्ड पोलन ग्रेन फॉर्म झाला. हा 2 सेल्ड पोलन ग्रेन काय होणार आहे, आता त्याचं पॉलिनेशन होणार. आणि पॉलिनेशन झाल्यानंतर काय होणार आहे, इट इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. म्हणजे आता हा 2 सेल्ड पोलन ग्रेन कुठं जाणार आहे, फ्लावरच्या स्टिग्मावरती जाणार आहे. आणि मग पुढची जी प्रोसेस होणार आहे ती स्टिग्मावरती होणार. मग स्टिग्मावरती काय प्रोसेस होते बघा. स्टिग्मावरती पोलन ग्रेन डिपॉझिट झाल्यानंतर अशा प्रकारे काय असतो, आपण बघितले फ्लावरचा स्टिग्मा किंवा फिमेल पार्ट जो आहे फ्लावरमध्ये तो आपण बघितला आहे, ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. हा पोलन ग्रेन आता याच्यावरती डिपॉझिट झाला आहे. मग डिपॉझिट झाल्यानंतर काय होणार आहे, तर आपला हा 2 सेल्ड पोलन ग्रेन या 2 सेल्ड पोलन ग्रेनमधली ही जी स्मॉलर सेल असते म्हणजे जनरेटिव्ह सेल, तिथं काय होणार आहे, सेकंड मायटॉसिस होणार आहे. सेकंड मायटॉसिस कशाचं होते बघा, जनरेटिव्ह सेलचं, लक्षात ठेवायचं आहे. आणि मग या जनरेटिव्ह सेलचं सेकंड मायटॉसिस झाल्यामुळं या जनरेटिव्ह सेलपासून काय होणार आहे,
तर त्याचे 2 हे न्यूक्लिया फॉर्म होणार आहे. हे जे 2 न्यूक्लिया आहेत त्यालाच काय म्हणतो आपण, मेल गॅमेट्स म्हणतो. अशा प्रकारे काय होणार आहे, आफ्टर पॉलिनेशन ऑन स्टिग्मा the second mitosis it is takes place into the generative cell and there is a formation of 2 male gametes. These are haploid. हे स्ट्रक्चर जे आपण बघतोय पोलन ग्रेनचं ते काय असते, हॅप्लॉइडच असते. त्यामुळे मेल गॅमेट्स काय असणार आहेत, हॅप्लॉइडच असणार आहेत. आणि मग त्यानंतर काय होते बघा, तर हा जो पोलन ग्रेन इथं स्टिग्मावरती डिपॉझिट झालेला आहे, हे स्टिग्मा काय करते तर शुगरी सबस्टन्स सिक्रीट करते असते. इट सिक्रीट शुगरी सिक्रीशन. मग हे पोलन ग्रेन काय करते, ते शुगरी सिक्रीशन ॲब्सॉर्ब करते. आणि ॲब्सॉर्ब केल्यामुळं काय होते तर हे जे प्रोटोप्लाझ्मिक कंटेंट आहे पोलन ग्रेनमधलं ते काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे एखादी वस्तू आपण पाण्यात टाकली तर ती वस्तू काय करते, ते पाणी वॉटर ॲब्सॉर्ब करते आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर काय होते, ती फुगत्या. इट इज बिकम सोलन. त्याच प्रकारे काय होतं आहे तर शुगरी सबस्टन्स ॲब्सॉर्ब केल्यामुळं हे प्रोटोप्लाझ्मिक कंटेंट वाढते आणि वाढल्यामुळं काय होणार, आपोआप काय होणार, त्याचं साईज इन्क्रीज होणार. मग हा साईज इन्क्रीज होत असताना ते जे प्रेशर येणार आहे ते प्रेशर कुठं येते, इंटायनवरती येते. आणि मग हा इंटायन काय करतो, इट कम्स आउट थ्रू द जर्म पोअर. हा जर्म पोअरमधून बाहेर येतो आणि हे ट्यूबसारखं स्ट्रक्चर तयार करतं. आणि हे जे ट्यूबसारखं स्ट्रक्चर असते त्याला काय म्हटलं जाते, पोलन ट्यूब. आणि मग त्यानंतर या पोलन ट्यूबमध्ये काय होते, पहिल्यांदा ट्यूब न्यूक्लियस, त्यानंतर हे 2 मेल गॅमेट्स. अशा प्रकारे आपण बघूया इथं. पहिल्यांदा ट्यूब न्यूक्लियस, त्यानंतर 2 मेल गॅमेट्स हे काय होतात, त्या पोलन ट्यूबमध्ये एंटर होतात आणि हे आपल्याला स्ट्रक्चर मिळते. इट इज कम्प्लिटली डेव्हलप्ड मेल गॅमेटोफाइट विथ 2 मेल गॅमेट्स 1 ट्यूब न्यूक्लियस इंटू द पोलन ट्यूब. अशा प्रकारे काय होत असते, ही डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. म्हणजे ही पोलन ट्यूब कुठं तयार होते बघा, हा स्टिग्मा झाला फ्लावरचा, त्यानंतर हे काय असते, स्टाईल जी आहे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असते, ही ओव्हरी. हा पोलन ट्यूब काय होते, या स्टाईलमधून ओव्हरीकडे काय होत असते, त्याची इलॉंगेशन होत असते. इथं सगळ्यात खाली ट्यूब न्यूक्लियस किंवा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस असतो. त्यानंतर त्याच्यावरती असतात 2 मेल गॅमेट्स. त्यानंतर त्या पोलन ट्यूबमध्ये काय असते, प्रोटोप्लाझम असते. अशा प्रकारे काय होत असते तर हे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. बघा काय काय बघितलं आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटमध्ये. हे युनिन्यूक्लिएटेड युनिसेल्युलर पोलन ग्रेन असते. त्या पोलन ग्रेनचं काय होतं, अँथरमध्येच फर्स्ट मायटॉसिस होतं आहे आणि 2 सेल्ड स्टेज तयार होते. दीज सेल्स आर अनइक्वल सेल्स. The larger cell it is vegetative cell and another smaller cell it is generative cell. In that most important vegetative cell it is larger having nucleus, cytoplasm and reservoir food. And generative cell it lacks cell wall, so it is remains present into the cytoplasm of the vegetative cell. It is not get separated. Then next what happen, that 2-celled pollen grain it is get pollinated and deposited on the stigma of the flower. In that the on the stigma second mitosis it is takes place, and in that mitosis the generative cell it is get divided into 2 male gametes. So this structure it is having now 3 nuclei, 1 nucleus of vegetative cell and 2 male gametes. Then after that that pollen grain it absorbs sugary secretion of stigma, so the pressure on intine it is increases and it is comes out through the germ pore and form a tube like structure which is called as pollen tube. Then into that pollen tube first tube nucleus enter, then
after that two male gametes are enter. And that structure it is called as a completely developed male gametophyte. In this way the development of male gametophyte takes place. This is the second step or second event of sexual reproduction. Let's see again. In that first we studied the definition of microsporogenesis, or what is microsporogenesis. In that a diploid microspore mother cell, in that the meiosis takes place and it will form 4 haploid microspores or pollen grains. That is process it is called as microsporogenesis. Then next we saw the structure of microspore or pollen grain. In that it is spherical or oval, uninucleated, unicellular, non-motile, and it is haploid structure. It is having 2 layers or walls, that is called as sporoderm. The outer it is exine or extine, and it is made from the sporopollenin, which is secreted by the tapetum. So it is resistant and non-biodegradable. Then exine it is having pores, these are called as germpore. In that monocot these are triporate, and dicots these are uniporate. And the function of germpore, or it is helpful for the formation of pollen tube. Then intine it is made from the cellulose and pectin, and it develops the pollen tube, and it consists of protoplasm and nucleus. Then we saw the development of male gametophyte. In that development of male gametophyte, 2 mitotic divisions takes place at 2 different steps in 2 different places. First before pollination into the pollen sac or anther lobe, and after pollination on the stigma of the flower. त्यानंतर आपण बघितलं काय तर the first mitosis takes place and it will form 2 unequal cells. One larger, it is vegetative cell having nucleus, abundant protoplasm, large vacuole and reserve food material, and another smaller it is generative cell. It lacks cell wall, so it remains suspended into the vegetative cell. Then after that the pollen grain, that 2-celled pollen grain, it is get pollinated on the stigma of flower, and here second mitotic division takes place, and it is of generative cell, and it form 2 male gametes. Then after the pollen grain which is deposited on the stigma, it absorbs sugary substance of the stigma, and so that the protoplasmic content it increases and it creates pressure on the intine, and that intine comes out through the germpore forming a tube like structure which is called as pollen tube. Then after that into that pollen tube first enter tube nucleus, then enter 2 male gametes and then protoplasm, and in this way the development of male gametophyte is completed. Then the next step it will be continue in the next lecture.